नमस्कार, जय महाराष्ट्र। उमेदवारी जाहीर होताच उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, पवारांना केलं खुल्लं चॅलेंज। महायुतीमध्ये 17 लोकसभाच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे। अखेर हा तिढा सुटला आहे। साताऱ्यामधून भाजपच्या वतीनं उदयनराजे भोसले यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं। लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर उदयनराजे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। शरद पवार यांनी साताऱ्यातून त्यांनी उमेदवारी दिली। त्यांनी केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचारांवर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ते का बोलले नाही, तसा सवाल उदयनराजे यांनी केला। तसेच शरद पवार यांनी आपल्या नैतिकता सांगू नये असंही उदयनराजे यावेळेस म्हणाले। पुढे बोलताना ते म्हणाले की शशिकांत शिंदे यांनी म्हटलं होतं की भ्रष्टाचारांचे आरोप जर झाले तर मी फॉर्म भरणार नाही, परंतु त्यांनी आता का फॉर्म भरला आहे? त्यामुळे त्यांनी आता नैतिकता दाखवतात फॉर्म काढून घेण्याच्या तारखे अगोदर फॉर्म काढून घ्यावा। जर माझ्यावर झालेला एखादा जरी भ्रष्टाचाराचा आरोप दाखल झाला तर मी 18 तारखेला फॉर्म भरणार नाही, आणि फॉर्म भरल्यानंतरही जर भ्रष्टाचाराचा आरोप झाला तर मी फॉर्म मागे घेईल, असं उदयनराजेंनी खुल्लं पवारांना चॅलेंज दिलं। तुमच्या प्रतिक्रिया काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्कीच सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।